नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरासमोर झोपलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या मध्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने कार खाली चिरडले। या अपघातात रमेश लक्ष्मण संकपाड यांचा जागीच मृत्यू झालाय। त्या घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली असून ज्ञानेश्वर बाबूराव राजे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे। चिचकर हे नवी मुंबईतील प्रख्यात बिल्डर आहेत। त्यांनी आपल्या राहत्या घरातच डोक्यात गोडी झाडून टोकाचं पाऊल उचललंय। गुरु हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकर यांचे वडील आहेत। मुलावर दाखल केसेसच्या प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून चिचकरांनी आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी प्रथमच एका महिलेची निवड करण्यात आली आहे। ॲडव्होकेट रोहिणी पवार यांनी पहिल्या महिला विश्वस्त होण्याचा मान मिळवत इतिहास रचलाय। झी टॉकीजच्या गजर कीर्तन आणि बिग बॉस फेम हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील तसेच हरिभक्त परायण चैतन्य महाराज कबीर लोंढे यांचीही विश्वस्तपदी निवड झाली आहे। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी गुरुवारी ही नियुक्ती जाहीर केली। नागपूर शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एक घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय। पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका भोंदू बाबाने मध्यरात्री नग्न पूजा करण्याचा बनाव रचला आणि या दरम्यान 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलाय। या संतापजनक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळांना अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे। 3054 मेंढपाळांना सन 2024 ते 25 या वर्षासाठी चराई अनुदानापोटी 3.33 कोटी रुपयांचे अनुदानाचे थेट हस्तांतरण द्वारे बँक खात्यात जमा केले आहे। मेंढ्यांच्या चराईकरिता राज्यातील मेंढपाळांना अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यामुळे मेंढपाळांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालाय। त्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागला असल्याची भावना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचं म्हटलंय। मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा एक पुस्तक लिहायचा सल्ला देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा असा विरोधी पक्षनेते असताना एक पुस्तक लिहिलं आहे। देवेंद्र फडणवीस तुम्ही दुसरं पुस्तक लिहा, त्याचं नाव द्या मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं त्यांनी म्हटलंय। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। पाकिस्तान विरोधात महत्त्वाचे 5 निर्णय घेतल्यानंतर सरकारने या बैठकीचे आयोजन केले होते। महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते। यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय। ईडीकडून मालेगावमध्ये मोठे सर्च ऑपरेशन राबवले जात आहे। मालेगावात ईडीकडून तब्बल 9 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। बोगस जन्म दाखला प्रकरणात अटक असलेले तव्वाब शेख यांच्या राहत्या घरी ईडीने छापा टाकलाय। यामुळे मालेगावात एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर शिरीष वडसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसडे माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आरोपी मनीषा मानेला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती तपास अधिकाऱ्यांना केली होती। पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडी देण्याची तपास अधिकाऱ्यांची न्यायालयात मागणी केली होती। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत विडंबन सादर केल्याने काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर कुणाल कामरा विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले होते। दरम्यान या प्रकरणात आता कुणाल कामरा याला मोठा धक्का बसला असून मुंबई हायकोर्टाने त्याच्या विरोधात दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यास नकार दिलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।